नाशिकमध्ये बनावट नोटांचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला। नाशिक ग्रामीण आणि शहर पोलीस दलाची ही संयुक्त कारवाई आहे। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर रोडवरती ही कारवाई करण्यात आली आणि लाखो रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्यात। नोटा छापण्याचं साहित्य आणि सामग्रीसह बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आलाय। 5 आरोपींना अटकही झाली आहे। त्र्यंबकेश्वर रोडवरच्या तळेगावात एका बंगल्यामध्ये नोटा छापण्याचा अड्डा सुरू होता। 10 लाख रुपयांच्या चलनी नोटांच्या बदल्यात 30 लाख रुपयांच्या बनावट नोटा देताना पोलिसांनी ही कारवाई केली आहे। मुकुल कुलकर्णी आपल्याला अधिक अपडेट देतील। मुकुल, या सगळ्याचा पोलिसांना सुगावा नेमका कसा लागला आणि केवढं मोठं रॅकेट यामध्ये उघड झालंय? गेल्या 2 दिवसापासूनच तेलंगणामधले हे 2 जण नाशिकमध्ये आलेले होते। ते जागा शोधत होते। त्यांना तिथे छपाईचा असा स्वरूपाचा कारखाना टाकायचा असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली होती। ही टीप मिळाल्यानंतर पोलीस सतर्क होते आणि त्यांनी रेकी करायला देखील सुरुवात केलेली होती। त्या माध्यमातून काल रात्रीच्या सुमारास नाशिक शहर पोलीस आणि ग्रामीण पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आलेली आहे। एक केमिकल होतं, केमिकल टाकून ह्या नोटांना ओरिजिनल नोटांसारखे भासवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं केला जात होता। एका बाजूला शाईने छापा मारल्यानंतर ती वाळल्यावर दुसऱ्या बाजूने छापा मारायचा आणि साधारणतः 100 नोटांचा एक बंडल मध्ये सुरुवातीला वरच्या बाजूला काही खऱ्या नोटा आणि खालच्या बाजूला खऱ्या चलनातल्या नोटा आणि मध्ये या बनावट नोटा टाकायच्या आणि त्या चलनामध्ये आणायच्या अशा स्वरूपाचा यांचा प्लॅनिंग होता। परंतु अवघ्या काही तासांमध्येच नाशिक ग्रामीण आणि शहर पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। यामध्ये 5 जणांना ताब्यात घेतलेले। परंतु याआधी यांनी असे कुठे कारखाने चालवले होते का, काही नोटा चलनामध्ये याआधी देखील आलेल्या आहेत का, अजून कोण साथीदार आहे याचा तपास मात्र होणं बाकी आहे। आताच कारवाई सुरू आहे। काही जणांना ताब्यात घेतल्यानंतर पुढचा तपास चालू राहील। मुकुल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। नाशिकमध्ये बनावट नोटांचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केलेला आहे। नाशिक ग्रामीण आणि शहर पोलीस दलानं ही कारवाई केली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।